मित्रांनो, भारताची इकॉनॉमी एका गोष्टीमुळे धोक्यात येण्याचे चिन्ह दिसत आहे. ती म्हणजे क्रूड ऑइल. कारण सिच्युएशन खूप सिरियस होत चाललेली आहे. एशियन डेव्हलपमेंट बँक म्हणजेच एडीबी यांनी मोठा धोक्याचा इशारा दिला आहे. तो काय? त्यांच्या रिपोर्टनुसार, त्यांच्या अंदाजानुसार क्रूड ऑइलची किंमत ही 2026 मध्ये $96 पर बॅरल च्या वरती राहण्याचे चिन्ह त्यांनी सांगितले आहे. आणि अतिशय धक्कादायक म्हणजे 2027 मध्ये पर बॅरल $80 वरती राहण्याचे चिन्ह त्यांनी सांगितलेले आहे. याचाच अर्थ काय? पेट्रोल आता स्वस्त होणार याची आशा आपण सोडूनच दिली पाहिजे. कारण मिडल ईस्टमध्ये असलेलं टेन्शन आता इकॉनॉमिक टेन्शनमध्ये बदलतंय आणि जगात क्रूड ऑइलचा सप्लाय हा डिस्टर्ब होण्याचे चिन्ह त्यामुळे दिसत आहे. आणि हा जर सप्लाय कमी झाला तर याचाच अर्थ काय होणार? क्रूड ऑइलची प्राइस कधी पण भडकणार आणि पेट्रोल डिझेलची प्राइस ही अनस्टेबल राहण्याचे चिन्ह दिसत आहे. भारतासाठी तर हे सर्वात मोठं धक्कादायक आहे. कारण भारत हा सर्वात मोठा इम्पोर्टर आहे क्रूड ऑइलचा. इंडियाचा जीडीपी या कारणाने 0.6% कमी होऊ शकतो. तसेच इन्फ्लेशन 6.9 पर्यंत जाऊ शकते असे एडीबीच्या रिपोर्टनुसार दिसत आहे. पेट्रोल डिझेल याने महाग होतील, भाज्या महाग होईल, ट्रान्सपोर्ट महाग होईल, घर खर्च सुद्धा महाग होईल. म्हणजेच काय? सामान्यांचा बजेट आता पूर्णपणे परत कोलमडू शकतो. अजून एक धक्कादायक गोष्ट म्हणजे फर्टिलायझरचे रेट सुद्धा वाढल्यामुळे शेतकरी आता खताचा वापर कमी करेल. त्यामुळे ऑटोमॅटिकली उत्पन्न कमी होईल. उत्पन्न कमी झालं याचाच अर्थ मागणी तेवढीच आहे, म्हणजे रेट वाढू शकतात. म्हणजेच आता इन्फ्लेशन वाढू शकतं आणि इकॉनॉमिकमध्ये आता हाई चेन रिॲक्शन आपल्याला दिसू शकते. यामुळे कदाचित पेट्रोल ₹120 पर लिटरमध्ये आपल्याला आता घ्यायला लागू शकतं आणि याचाच परिणाम मार्केटमध्ये सुद्धा होऊ शकतं. अशाच नवीन नवीन बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा बुल IQ चॅनल. नमस्कार.